ताई, आज प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ तुम्ही इथे आला आहात. मोठी गर्दी या ठिकाणी दिसते. पिंपरीत पण आज तुम्ही मोबाईल प्रचार करताय. कसं आता साधारण एक 5-6 दिवस राहिलेले आहेत, कसं नियोजन आहे? मोजून 7 दिवस राहिलेले आहेत. आय एम काउंटिंग. आणि लोकसभेनंतर महाराष्ट्रात लगेच विधानसभा लागते आणि एक वेगळं वातावरण असतं. आणि ह्यावेळीच म्हणजे मला विचाराल तर 2 वेगळ्या भावना माझ्या आहेत. एक तर महाराष्ट्रात झालेला प्रचंड पक्षांमधला विस्कळीतपणा, म्हणजे 2 महत्वाच्या महाराष्ट्राच्या पक्षांमध्ये ज्या पद्धतीने अदृश्य शक्तींनी घात केलाय, तो एक मुद्दा जो अस्वस्थ करणार आहे एका सशक्त लोकशाहीसाठी. आणि दुसऱ्या बाजूला ही मोठी लढाई महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि संविधान विरोधात सातत्याने सत्तेमधले लोक ज्या पद्धतीने वागतात त्याच्या विरोधातली ही लढाई. महाराष्ट्राला परिवर्तन हवंय. एक भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधातली ही लढाई आहे. त्याच्यामुळे तिथे ती लढाई लढताना प्रचंड उत्साह, ताकद आणि स्वाभिमान एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला अस्वस्थ करणारी अदृश्य शक्तींनी केलेली महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची हत्या. ताई, आज बॅगा चेक केल्या माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील, अमोल कोल्हे असतील, ठरवून काही माझी पण गाडी काल चेक केली आणि मला आनंद वाटतो. जरूर त्यांनी आमचं सगळं चेक करावं. म्हणजे अमोल दादांची आणि माझी, म्हणजे खरं तर मला आश्चर्य वाटतंय तुमच्याचकडून ऐकते, उद्धवजींची कशाला का? ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत. हे दुर्दैव आहे की इतकं सुडाचं राजकारण की उद्धव ठाकरेंची सामान तुम्ही म्हणताय म्हणून हे चेक केलंय, अतिशय चुकीचं आहे. पण अमोल दादांचं आणि माझं काल माझी पण गाडी चेक केली. उलट मी तर त्यांना एनकरेज केलं की प्लीज चेक करा. आणि अमोल दादांचं केलं असेल तर मला आनंद आहे आणि त्याचं मी स्वागत करीन. कारण का अमोल दादा आणि मला आनंदच होईल जर आमचं सगळं सामान चेक केलं तर. सकाळी अजितदादा बारामतीत बोलताना असं म्हणलं की साहेब आता 1.5 वर्षांनी निवृत्त होऊन त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे, मग पुढे बारामतीला माझ्याशिवाय कोण आहे? ठीक आहे, ते अजित पवार आहेत. त्यांची बोलायची स्टाईल आणि पद्धत ही सगळ्या राज्याला माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभेला बारामतीकरांनी भरभरून प्रेम सुप्रियाताईंना दिलं. माझा कार्यक्रम लोकसभेला झाला होता, पण आता मात्र मला हा शब्द वापरला त्यांनी. जयंत पाटील जसं म्हणतात तसं त्यांच्या भाषेत त्यांच्या भाषेत त्यांनी हा शब्द वापरला की माझा कार्यक्रम लोकसभेला झाला होता, मात्र आता मला यंदा तुम्ही भरभरून मतं द्या. एका सशक्त लोकशाहीमध्ये मला असं वाटतं हे विषय खूप गांभीर्याने घेण्यासारखे आहेत. आणि माझं हे स्पष्ट मत आहे की हा मतदारसंघ हा गेले 6 दशकं शून्यातून आदरणीय पवारसाहेबांनी उभा केला. सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यात, प्रत्येकाचं काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे. मी असं कधीच म्हणणार नाही मी केलं किंवा आम्ही केलं, असं नाही, आपण केलं. प्रत्येकाचं योगदान होतं त्याच्यामध्ये. आणि अर्थातच अजित पवार आणि मी हा परिवारवाद प्रोडक्ट्स आहे. आणि शून्यातून विश्व उभं केलं ते शरद पवारांनी केलं. पण आता महाराष्ट्राची आणि बारामतीची मायबाप जनता पुढे ठरवेल की काय होईल. पण माझा विश्वास आहे की एक पारदर्शक कारभार, एक नवीन पिढीचा, एक स्वच्छ चारित्र्याचा एक मुलगा म्हणून, एक नवीन पिढीचा चेहरा म्हणून आम्ही सुशिक्षित, सुसंस्कृत असा एक नवीन चेहरा बारामतीत आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी आज पुढे जातोय. त्याचा आम्हाला कौतुक आणि अभिमान आहे. आणि महाराष्ट्राच्या आणि बारामतीच्या मायबाप जनतेने पूर्णपणे संविधानाच्या चौकटीत राहून जे इलेक्शन आम्ही करतोय त्याच्यात आम्हाला सातत्याने माइंड गेम करतात की लोकसभेला ताई, विधानसभेला दादा. माइंड गेम्स तुम्हाला वाटत असतील, पण बारामतीची मायबाप जनता ही किंवा भारतातली जनता म्हणूनच ही सशक्त लोकशाही आहे. कारण आपण सगळे काही बोललो तरी भारताची जनता ही लांबून सगळं बघत असते आणि ती अतिशय संवेदनशीलपणे गप्प बसून स्वतःला जे योग्य वाटेल तेच मतदानाच्या वेळेस करते. ज्या भगिनी आहेत विजया पाटील, त्यांचं स्टेटमेंट एक समोर आलंय की अजितदादांची आई म्हणते की अजितदादाला एकटं पाडू नका, अजितदादा किती दुःखातून जात आहेत ते मी पाहते आणि ते आजारी देखील आहेत अजितदादाच्या आई. मला याची काय माहिती नाही. दादा म्हणतात की मेरे पास माँ है. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. ताई, मुख्यमंत्र्यांनी फोटो ट्विट केलाय ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री अर्थात एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र आहेत आणि आमची
जी महायुती आहे ती अगदी घट्ट आहे, आमच्यामध्ये सगळं अलबेल आहे, एकदम चांगलं आहे आणि यश देखील मिळेल. तो फोटो सध्या म्हणजे अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केल्यानंतर तो दोघांनी रिट्विट करत एक स्ट्रॉंग मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय. स्वीट गुड. वाटतं सगळं खरंच त्यांच्यामध्ये असं म्हणजे तुम्हाला ट्विटरच्या माध्यमातून त्यांना सांगावायची तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे, त्याच्यामुळे अजून कशाला काय बोलायचं. काल तुम्ही मुंबईत पत्रकार परिषद घेतली, नोटीस जेव्हा दाखवली होती सुनील टिंगरे यांनी शरद पवारांना जी नोटीस दाखवली त्याचा कागद तुम्ही त्या नोटीसीचा दाखवला. नाही कागद नाही, मी नोटीस दाखवली होती. तेही आता रुपाली चाकणकर महिला आयोगाचे अध्यक्ष असं म्हणतायत की कुठली नोटीस जी आहे ती सुनील टिंगरेंनी शरद पवारांना पाठवली नाहीये. लोकसभेला तुम्ही सिंपती घेतली होती, मात्र ती सिंपती आता तुम्हाला यावेळेस घेता येणार नाही. हे बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मी जे फॅक्च्युअल मला शरद पवारांनी जे सांगितलं आणि डॉक्युमेंट दाखवलं, जे मी एका वकिलाला दाखवलं, त्या बेसिसवर मी बोलते. तुम्हाला हवं असेल तर मी तो नोटीस तुम्हाला दाखवू शकते. त्या नोटीसच्या पहिल्या पानावर म्हणजे ते अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की सुनील टिंगरेंची सही देखील आहे आणि हे बघा इथे असं लिहिलेलं आहे, म्हणजे हे पहिलं काँग्रेस पक्षाला दिलेलं आहे. आता मेन नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, मग पत्ता आहे थ्रू इट्स पार्टी प्रेसिडेंट. म्हणजे ही जी नोटीस आहे ती थ्रू पार्टी प्रेसिडेंटची आहे. याचा अर्थ असा इंग्रजीमध्ये हे आहे, याचा मराठीत अर्थ असा होतो की थ्रू इट्स पार्टी प्रेसिडेंट म्हणजे पार्टी प्रेसिडेंटच्या थ्रू त्या पार्टी प्रेसिडेंटला जातो. आणि त्याच्यात एक 7वा मुद्दा आहे, जर तुम्ही पाहिला असेल तो पण खूप क्रिटिकल आहे त्याच्यात 7 नंबरला. त्या 7 नंबरच्या मुद्द्यामध्ये की यू नंबर 2 म्हणजे नंबर 2 ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आहे, तुमचे ऑफिस बेअरर्स आणि तुमचे लीडर्स. आता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लीडर कोण आहेत? आदरणीय पवार साहेब. ऑफिस बेअरर कोण आहेत? शरद पवार आहेत 1 नंबरला. त्यांच्यासाठी आणि त्यांनी लास्ट लिहिलेलं आहे की तुम्ही जर असे आरोप प्रत्यारोप केले तर सिव्हिल आणि क्रिमिनल केसेस हे आदरणीय पवारसाहेब आणि आमच्या सगळ्यांवर करतील. मला एकच प्रश्न विचारायचा आहे, तो मी त्यांच्या पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना विचारणार आहे. त्यांच्याही पक्षामध्ये अतिशय उत्तम कोणीतरी वकील असेलच ना, तर की जेव्हा ही नोटीस पाठवतात त्याच्यात लिहिलेलं आहे थ्रू पार्टी प्रेसिडेंट, याचा मराठीत अर्थ असा होतो की पक्षाच्या अध्यक्षाच्या थ्रू ती जाते, म्हणजे पक्षाच्या अध्यक्षाला जाते. पॉइंट नंबर 7 मध्ये टू इट्स ऑफिस बेअरर्स अँड लीडर्स, या पक्षाचे ऑफिस बेअरर सगळ्यात महत्वाचं 1 नंबरला शरद पवार आहेत आणि लीडर शरद पवार आहेत. आणि त्यांनी सांगितलं असं जर तुम्ही बोलला या केसबद्दल, आता पोर्सची जी केस झाली ती सगळी तुम्हीच कव्हर केली. हे सगळे चेहरे मी टीव्हीवर पाहिलेले जे आज मला इंटरव्ह्यू विचारत आहे. सुनील टिंगरे तिथे गेले का हे तुम्ही रिपोर्टिंग केलं, तिथे बिर्याणी पिझ्झा पोचला हे तुम्ही रिपोर्टिंग केलं, तिथे रक्ताची तपासणी बदल झाले तुम्ही सगळ्यांनी ते रिपोर्टिंग केलंय. मी जे रिपोर्टिंग तुम्ही सगळ्यांनी पारदर्शकपणे केलं, ज्याचं ब्रीफिंग तुम्हाला पुण्याच्या पोलिसांनी केलं, ज्या पोलिसांनाही मी तुमच्या चॅनलवर पाहिलं, माझ्या भाषणामध्ये तुम्ही केलेलं रिपोर्टिंग, वर्तमानपत्रात आलेली बातमी आणि पोलीसच्या स्टेटमेंट, ह्याच्या बाहेर मी काहीच केलेलं नाही. तर सुनील टिंगरेचं असं मी म्हणणं आहे की मी त्या पार्टीला ऍड्रेस केलेला आहे, अर्थात पार्टीचं नाव शरदचंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्या खाली लाईन काय ती बघा ना, ती इंग्रजीमध्ये आहे, त्याचं ट्रान्सलेशन मराठी अजूनही आमच्यासाठी देवत आहे त्याचं असं म्हणणं आहे. हो, पण आता असं आहे की त्यांनी जी सही शेवटच्या पानावर केली असेल ते कदाचित न वाचता केली असेल. आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच कळली पाहिजे की जेव्हा आपण सही करतो ना, हे मी माझ्या वडिलांनी मला सांगितलं, जे मी माझ्या दोन्ही मुलांना शिकवले की कुठलाही कागद सही करताना वडील नवरा, आणि मी महिलांना सांगते की वडील महिला भाऊ कोणीही दिला तरी वाचल्याशिवाय सही करायची नाही. त्याच्यामुळे सही करताना विचार करून करा. आणि त्याच्यात खाली लिहिलेलं आहे, कदाचित सुनील टिंगरेंनी ते वाचलं नसेल, कदाचित वकिलावर तेवढा बेनिफिट ऑफ डाऊट देते, यार इतका तो मला म्हणजे इतकं पण मला किस काढायचा नाही या गोष्टीचा. पण सुनील टिंगरेंनी शरद पवारांना नोटीस पाठवली का? हो, पाठवली. इन एनी कोर्ट ऑफ लॉ ही जेव्हा नोटीस जाईल प्रूव्ह होईल की हो ती त्यातल्या अध्यक्षांनाच पाठवली आहे, आणि आम्ही जर खरं बोललो पोर्सच्या केसमध्ये तर ते आम्हाला कोर्टात खेचणार आहे. आमची तयारी आहे, आम्ही
जे खरं आहे ते बोलतोय, जे तुम्ही रिपोर्ट केलंय तेच बोलतोय. त्याच्यामुळे सुनील टिंगरेंनी जो केलेला आरोप ही आरोप नाही आहे, ही आम्हाला धमकी आहे. आणि ती धमकी फक्त सुप्रिया सुळेला नाही, शरद पवार, खडगेजी आणि उद्धव ठाकरेंना दिलेली धमकी आहे. काही शेवटचा प्रश्न विचारतो. पवार वर्सेस पवार म्हणजे अर्थात आपण बारामतीमध्ये जी लढत बघतोय तशीच लढत थेट आता आपल्याला माहीम म्हणजे अर्थात मुंबईमध्ये, कारण अमित ठाकरेंच्या विरोधात थेट आता उद्या आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत, जोरदार टीका होणार आहे. म्हणजे एका अर्थाने ठाकरे वर्सेस ठाकरे देखील जोरदार रंगणार दिसतील. एक तर ना माहीममध्ये ना बारामतीमध्ये ना ते पवार विरुद्ध पवार आहे ना ठाकरे विरुद्ध ठाकरे आहे. हे इंडिया अलायन्स महाविकास आघाडी विरुद्ध दडपशाही करणाऱ्या, ते काय महायुती म्हणतात ना स्वतःला, त्या महायुतीच्या विरोधात आहे. कारण का ही महायुती सातत्याने दबाव तंत्र वापरते. तुम्ही राजदीप सरदेसाईंचं पुस्तक वाचत असेल, त्याच्यात दबाव तंत्र. परवा दिवशी कोल्हापूरला आपले मुन्ना माडिक, धनंजय माडिक आमच्याकडे होते, तेव्हा शांत आणि चांगले होते. म्हणून लहानपणापासून जे मुलं म्हणतात ना, आई नेहमी म्हणते किंवा आजी म्हणते, संगत बघा पोरांची. ती संगत बदलल्यावर काय झालं बघा. मला आश्चर्य वाटते की धनंजय माडिक जे एवढे चांगले होते, आम्ही एकत्र काम इतके वर्ष केलं, त्या संगतीचाच इफेक्ट झालेला दिसतोय की ते महिलांना धमकी देत आहेत. कुणाची हिंमत या देशात महिलांना धमकी देता तुम्ही? बघून तर घ्या. एक महिला आणि महिलेचे फोटो या देशामध्ये महिलेचे न सांगता चोरून असे फोटो काढणं हा गुन्हा आहे. कुठल्याही महिलेला कुठल्याही सभेला जायचा अधिकार तिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्यामुळे हे सातत्याने जे आम्ही म्हणतो की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष हे संविधान विरोधी आहेत का, तर आहेत. याचं आणखीन एक जिवंत उदाहरण तुमच्या सगळ्या चॅनल्सवर मी पाहिलं. पण आता थेट आदित्य ठाकरे अमित ठाकरेंच्या विरोधात बोलणार म्हणजे आतापर्यंत ते एकमेकांची बद्दल जास्त बोलत नव्हते, पण आदित्य ठाकरेंना आता बोलावं लागणार आहे माहीमच्या सभेमध्ये. बरोबर असं नाही. मी तुम्हाला पुन्हा तेच सांगते की आमची लढाई ही वैयक्तिक नाही, आमची लढाई युपीए वर्सेस एनडीए आहे. तिथे असं कसं तुम्ही म्हणाल बारामतीत माझ्या विरोधात सगळे बोलले, असं थोडी होतं. बोलतील आता आदित्य ठाकरे बोलतील ना अमित ठाकरे. बघूया ना उद्या काय होतं. काही अजित पवारांच्या भगिनी विजया पाटील म्हणतायत की काही झालं तर मी अजितदादाला आम्ही एकटं पडून देणार नाही आणि 23 तारखेला अजितदादाच विजयी होतील. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. ताई, हिंदीत फक्त एक मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न आहे नॅशनल चॅनलसाठी. ते मुस्लिम उलेमा संघटनेनं मागणी केली की आम्हाला आरक्षण देणार, त्यांना आम्ही मतदान करणार. आपल्या पार्टीत जाहीरनाम्यात मागे आरक्षण सरकारने आरक्षण दिलं होतं, पण ते टिकलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी याच्या वतीने मी कॅमेरावर आणि ह्या राज्यात इस देश में जो लोकतंत्र है उसके सबसे बड़ा मंदिर ये पार्लियामेंट है, संसद भवन है. और संसद भवन में मैं 10 साल से लगातार ये कह रही हूँ, मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत और भटके विमुक्त समाज की जो मांग है आरक्षण की, उस पर चर्चा होनी चाहिए. और जो सरकार ये बिल लाएगा पूरी ताकत से उस सरकार के साथ हम खड़े रहेंगे और वो बिल पास करने लेके सरकार के साथ वोट करेंगे. मैं फिर बता रही हूँ आपको, मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत और भटके विमुक्त समाज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.